धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील दिघावे गावात अचानक आलेल्या वादळी वारा आणि पावसामुळे दलित वस्तीतील 5 ते 6 घरांचे नुकसान झाले। या घरांचे पत्रे उडाल्याने होत्याचं नव्हतं झालंय। संपूर्ण संसार या ठिकाणच्या रहिवाशांचा उघडा पडलाय। तर ग्रामसेवक आणि तलाठी यांना याबाबत संपर्क केला असता आम्ही उद्या येतो, उद्या बघू, पंचनामा करू असे उत्तर नुकसानग्रस्त घरमालकांना फोनवर दिल्या गेल्याने घरमालकांनी शासनाकडे संताप व्यक्त केला आहे। याबाबत शासनाने पंचनामा करून आम्हाला तत्काळ नुकसान भरपाई द्यावी, आजच आम्हाला राहायला घर नाही अशी देखील खंत यावेळी त्यांनी व्यक्त केली। दिघावे गावात आलेल्या अचानक वादळग्रस्त पावसामुळे दलित वस्तीतील जे घरांचे नुकसान झालेले 4 ते 5 घरांचे नुकसान झालेले, आजच्या लोकांना राहायला घर नाही, खायला नुकसान झालेले, सगळ्या गोष्टी इकडे तिकडे पूर्ण नुकसान होऊन गेले। तलाठी आणि ग्रामसेवकांना फोन केल्यावर ते उद्या येतील। ते म्हणतात आम्हाला इलेक्शन ड्युट्या चालू आहेत, आम्ही आज येणार नाहीत किंवा उद्या येऊ। बरोबर, आता याच सगळे दलित वस्तीतील जे घरांचं नुकसान झालं तुम्ही बघताय, या लोकांनी राहायचं कुठं, यांनी जेवायला जायचं कुठं, यांचा हा विषय। आमची एवढीच इच्छा आहे की बा सरकारला की या लोकांना एवढं आर्थिक सहाय्य जे ती मदत हवी। एका घरातील मुलीला देखील दुखापत झाली। शेतात पडलेले कांदे, मिरची, मका पिकांचे देखील या पावसामुळे नुकसान झालं आहे। जनजागर मराठीसाठी उमाकांत अहिरराव, साक्री।